जगात जर्मनी, भारतात परभणी, MH22. आता परभणी विषयीच्या माझ्या वेगळ्या भावना का बरं आहे माहिती का विद्यार्थ्यांनो? ज्यावेळेस माझ्याकडे मी पुण्यात जेव्हा आलो होतो, कारण की मला ती तारीख आजही लक्षात आहे. म्हणजे परभणी विषयी मला आत्मीयता काय आहे माहिती का विद्यार्थ्यांनो? मला आठवतं 17 जुलै 2017ला मी पुण्यात आलो होतो. काही विपरीत परिस्थितीला तोंड देऊन वगैरे ते नंतर सांगल. मात्र मला पुण्यामध्ये आसरा किंवा ओळखीचं कोणीच नव्हतं की ज्याच्या घरी मी राहू शकतो. तर माझ्या एका मित्राच्या मित्राने म्हणजे दैव करून तो पण माझ्या ऑफिस मधलाच होता आणि त्या परभणीकर मित्राने मला आसरा दिला होता आणि म्हणून परभणी विषयीचं एक आत्मीयता वेगळी आहे. तर निश्चितच त्यावेळेस मी ऐकलं होतं की MH22 तिथं 2-4 गाड्या सगळे परभणीचे मित्र आणि जगात जर्मनी भारतात परभणी असा विषय आलेला होता. ठीक आहे. बघा आता या या नगरीला संतांची भूमी इथं आपण पुढे उल्लेख करणारच आहोत. त्याला प्रभावती नगर असं नाव दिलं जात होतं आणि मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांपैकी एक महत्वाचा जिल्हा. तर संपूर्ण मराठवाड्याचं जर आपण बघितलं तर निजामाचं राज्य होतं. नंतर तो हैदराबादचा भाग होता. नंतर 1956 राज्यांचं पुनर्गठन करून मुंबई राज्याचा एक भाग बनला होता आणि 1960 नंतर परभणीचे एक अस्तित्व आलं. तर जिल्ह्याच्या उत्तरेस बघितलं आपण हिंगोली जिल्हा, जो परभणी मधूनच वेगळा करण्यात आलेला होता हे आपल्याला माहिती आहे. त्याच्या पूर्वेस नांदेड जिल्हा, आपण स्थान आणि विस्तार परत एकदा रिवाइज करून घेणार आहोत. तसंच दक्षिणेला लातूर जिल्हा आणि बीड आणि जालना जिल्हा पश्चिम बाजूला आहे. आलं लक्षात? तर मुंबई म्हणजे इथून भरपूर सारं चांगली कनेक्टिव्हिटी आहे खाली जायला. आणि परभणीत जर आपण बघितलं मराठवाडा कृषी विद्यापीठ पण आहे. वसंतराव नाईक यांचं नाव देण्यात आलेलं आहे. शिर्डीचे साईबाबा पाथरी येथील जन्म आहे की जो आपण उल्लेख आपण बघतो. त्यानंतर संत नामदेव महाराज ज्यांचा नरसे येथे जन्म झालेला आहे. संत जनाबाई जी विठ्ठलावरती असीम भक्ती करणारी विठ्ठलाची, भगवान विठ्ठलाची आणि त्याच्या बदल्यात विठ्ठलाला एकेरी भाषेमध्ये एवढे भक्तिभाव जागृत करणारी संत जनाबाई. 12 ज्योतिर्लिंगांपैकी औंढा नागनाथ हे पूर्वी परभणीत होतं, आता ते हिंगोलीत करण्यात आलेलं आहे. आणि परभणी जिल्ह्यातील भास्कराचार्य बोरी येथील महत्वाचे आहे. तर आता संकर्षण कराडीची आता सध्या एक कविता व्हायरल झालेली होती. मग शरद पवार साहेब असतील, तुमचं राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा बाकीचे जे काही राजकीय नेते यांनी फोन करून आपल्या संकर्षण कराडेला, तर संकर्षण कराडेचं तुम्ही बरेचसे पॉडकास्ट ऐकले असतील. तर तो भाऊ आपला पण परभणीचाच आहे, बरोबर. तर बाकीच्या गोष्टी आपण दिलेल्या आहे. टोटल एकूण क्षेत्रफळ 6250. महत्वाचं आपण थोडीशी माहिती काढायची राहिलेली आपली. मग आपण इकडच्या याच्यावरती येऊया. परभणी शहराचं जुनं नाव प्रभावती नगर आहे. एकूण क्षेत्रफळ जर काढलं तर 6517 चौरस किलोमीटर विद्यार्थ्यांनो. ते काळजीपूर्वक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आणि परभणी हा मुख्यालयाचा भाग आहे. जर आपण आता मी बऱ्याच वेळा रिवाइज करून सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांनो, या छोट्याशा गोष्टी तुम्हाला नीट लक्षात ठेवावं लागेल. मध्य प्रदेशला स्पर्श करणारे नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा, बरोबर. कर्नाटकला स्पर्श करणारे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड. तेलंगणला स्पर्श करणारे राज्य जिल्हे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. गुजरातला नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर. आणि छत्तीसगडचं जर बघितलं गडचिरोली, गोंदिया आणि गोव्याचा विचार केला तर सिंधुदुर्ग. आता याच्यामध्ये तुमचं परभणी कुठे आहे? परभणी नाहीये. मात्र बॉर्डरवरचे जे काही जिल्हे आहे त्यांची व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करा. 20 जिल्हे जे आपले स्पर्श करताय ते चांगल्या प्रकारे तुमच्या गुजरात पासून खाली गोव्यापर्यंत माहिती असायला पाहिजे. कोकणचा एकूण किनारा आपल्याला माहिती असायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही व्यवस्थितपणे तयारी कराल. आणि जो काही घटक आहे तेथील, आता आपण महत्वाचं इथलं पर्यटनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं, चारटाणे येथे शिव मंदिर आहे, साईबाबा मंदिर पाथरी येथे जन्मगाव आहे, मृत्युंजय पारदेशेश्वर मंदिर शिवलिंगाचं फेमस आहे, हे पण तुम्हाला माहिती आहे. आणि स्थान विस्ताराबद्दल आपण परत एकदा बघूया. परभणीच्या पूर्वेस नांदेड हा एक प्रमुख जिल्हा आहे, ज्याच्याबद्दल आपण कालच बघितलं. पश्चिमेस बीड आणि जालना जिल्हा आहे. नैऋत्य भागात जर आपण बघितलं विद्यार्थ्यांनो तर बीड जिल्हा आहे. आणि ईशान्येस हिंगोली, जो परभणी मधूनच वेगळा करण्यात आलेला आहे. आणि इथं 9 एकूण तालुक्यांचा विषय बघितला. परभणी, पाथरी, पालम, पूर्णा, जिंतूर, ज्याला जैनपूर नावाने ओळखलं जातं. गंगाखेड, जिथे संत जनाबाई यांचं आपल्याला गोदावरीच्या किनारी आपल्याला काही महत्वाची माहिती पाहायला मिळते. सेलू, सोनपेठ आणि मानवत असे एकूण 9 तालुके येतात विद्यार्थ्यांनो. आणि काही महत्वाची माहिती जर आपण बघितली, परभणीला जर जायचं असेल तर मनमाड काचीगुडा लोह मार्गावरील एक प्रमुख जंक्शन येतं. त्यानंतर इथे हजरत शाह तुरामुल हक दर्गा आहे. प्रभावती मंदिर पण आहे, जे सुरुवातीला नाव ओळखलं जात होतं. त्यानंतर जिंतूर येथे एक जैन शिल्प हे पण आहे, शिल्पगुहा. त्यानंतर गंगाखेड
दक्षिण काशी ज्याला म्हटलं जातं तिथं संत जनाबाईंचं जन्मस्थळ, आणि याच ठिकाणी मुदगल नदीमध्ये मुदगलेश्वर मंदिर, जे मी याच्या आधी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यानंतर मानवत ही कापडाची मोठी व्यापारपेठ आहे. चारगाणा जे आहे ते झुलता मनोहर इथं प्रसिद्ध आहे. पालम तालुक्यात गोदावरी पात्रात जांभूळ बेट आहे, छोटस मस्त पाहायला वाटतं, मी युट्यूब वरती बघितलंय ते. आणि जिंतूर जवळ नेमगिरी येथे जैन तीर्थक्षेत्र आहे की जिथं नेमिनाथ यांची मूर्ती आहे. तर मला सांगा, जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण आणि शेवटचे तीर्थकार कोण, त्यांच्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की माहिती टाकाल. बरोबर. त्यानंतर आपण परभणी जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ बघितलं. आता आपण काही आकडेवारी आपण जाणून घेणार आहे विद्यार्थ्यांनो. त्या आकडेवारी बद्दल सुद्धा आपल्याला महत्वाचं माहिती असायला पाहिजे, कारण की 2001 ची दिलेली आहे. तर आपण लिंग गुणोत्तर जर बघितलं विद्यार्थ्यांनो, आपण आता हे सर्व मॅप तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुप वरती भेटणार आहे. मी स्वतः ड्रॉ करून घेतलेले आहे. तुम्हाला नक्की आज ते उपलब्ध होऊन जातील. आलं लक्षात, म्हणजे आपल्या टेलिग्राम ग्रुप वरती. तर लिंग गुणोत्तर जर बघितलं विद्यार्थ्यांनो, तर ते येतं तुमचं 947. नीट लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हाला ते आपल्या 2011च्या जनगणनेनुसार जर बघितलं लिंग गुणोत्तर झालं. बाल लिंग गुणोत्तर बघितलं तर ते येतं 884 बाल लिंग गुणोत्तर हा विद्यार्थ्यांनो. त्यानंतर इथली आपण बाकीची आकडेवारी जर काढण्याचा प्रयत्न केला, लोकसंख्येची घनता होती 282, घनता 282. त्यानंतर तुमचं लोकसंख्येची इथली साक्षरता होती 2011 ची 73.3. त्यानंतर तुम्ही अजून माहिती जर काढली विद्यार्थ्यांनो, इथली ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण इथं होतं 69%, म्हणजे अजून नागरीकरणाचा भरपूर स्कोप आहे इथं. त्यानंतर नागरी लोकसंख्येचं जर प्रमाण बघितलं मात्र फक्त 31%. हे आहे ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण आणि हे आहे तुमचं नागरी लोकसंख्येचं प्रमाण. हे एकदा नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवता येईल. लिंग गुणोत्तर हे महत्वाच्या 2001 आणि 2011च्या लोकसंख्येच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्वाचं ठरतं. आलं लक्षात. याच्यानंतर आपली काही महत्वाची ही माहिती होती. परभणी विषयी जर अजून काही माझ्याकडून माहिती राहिली असेल तर निश्चित स्वरूपामध्ये ती ऍड ऑन करा. परभणी विषयीची जी काही आत्मीयता आहे विद्यार्थ्यांनो, ती अशीच दृढ होत राहील. तर प्रत्येक परभणीकरापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा आणि अड्डा 24/7च्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता घेतोय रजा. टेक केअर. जय महाराष्ट्र.